मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि जंतू निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ 8 एप्रिल रोजी आकुर्ली येथे झाला। या मोहिमेचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते पार पडले। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। वाढत्या भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती पनवेल, ग्रामपंचायत आकुर्ली आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटी यांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात येत आहे। या मोहिमेमुळे परिसरातील रेबीज सारख्या आजारांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। आज पाहिलं तर रायगड जिल्ह्यात एक खरोखर परिवर्तनाची लाट आलेली आहे। आज रायगड जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी महायुतीचा अध्यक्ष, तसेच पद्धतीने पनवेल पंचायत समिती व भारतीय जनता पार्टीचे सभापती, उपसभापती अशा पद्धतीने आपली निवड झालेली आहे आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात एक चांगला विकासाचा पर्व आपण घेऊन जाणार आहोत। आणि खरोखर वठारकर साहेब, आपणास मी धन्यवाद देतो की आपण फार नाविन्यपूर्ण योजना आमच्या रायगड जिल्ह्यात आणून पनवेलच्या शिरपेचात एक मानाचा तुला खोला, त्याबद्दल आपलं मी धन्यवाद देतो। आपण मागच्या ह्या बजेटमध्ये यासाठी 25 लाखाची तरतूद केलेली आहे। माननीय प्रशांत ठाकूर साहेब आमदार आणि महेश बालदी साहेब आमदार यांच्या माध्यमातून यांच्यासोबत डिस्कशन करून CSRच्या माध्यमातून अजून 1 किंवा 2 गाड्यांची काय व्यवस्था होऊ शकते यासाठी अरुण भगत साहेब आणि मी त्यांची चर्चा करून मग एखाद्या गोष्टीची उद्घोषणा करू। आपण आज पनवेल तालुक्यात 71 ग्रामपंचायती आहेत आणि ह्या 71 ग्रामपंचायतीमध्ये आता जो रिपोर्ट आलाय त्या पद्धतीने 21,375 कुत्रे आहेत। म्हणजे कुत्र्यांच्या संख्येमध्ये अतिशय लक्षणीय वाढ झालेली आहे। म्हणजे आपण दिवसा रात्री एखाद्या घरी राहत असतो तर त्या बाईकच्या मागे एक 20-25 कुत्रे असे धावत येत असतात आणि त्यावेळी ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते। आणि मग त्यामुळे या कुत्र्यांचं निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची आवश्यकता आहे आणि आपण हा फार स्तुत्य कार्यक्रम इथे केलाय। आताच आम्ही ज्या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं ते फार हायटेक पद्धतीचं आपण हॉस्पिटल उभारलं। तिथे AC रूम आहे, OPD सेंटर आहे, ऑपरेशन थिएटर आहे, म्हणजे अतिशय हायटेक पद्धतीने आपण खूप चांगलं हॉस्पिटल इथे उभारलंय आणि कोणत्याही पद्धतीची जी 5 स्टार जी ट्रीटमेंट पाहिजे ती सगळीच मिळणार आहे। तर खऱ्या अर्थानं खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि आपण फक्त 18 किंवा 19 ग्रामपंचायती न करता पनवेल तालुक्यात 71 ग्रामपंचायती आणि रायगड जिल्ह्यामध्ये 811 ग्रामपंचायतीमध्ये आपण हा उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करू। त्यासाठी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी आमची मासिक सभा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा आमचे सर्व सन्माननीय सदस्यांनी सभापती महोदयांना विनंती केली होती आणि तेव्हाच BDO साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपण अशा प्रकारची व्हॅन आणि अशा प्रकारचा प्रकल्प आकुर्ली ग्रामपंचायतीमध्ये चालू करतोय। आणि आता प्रास्ताविकामध्ये जे तज्ञांनी सांगितलं की पण महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी असे कार्यक्रम किंवा असे प्रकल्प चालू आहेत, परंतु ग्रामीण क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्या पनवेल तालुक्यामध्ये हा कार्यक्रम होतोय। निश्चितच आपल्या सर्वांना याचा अभिमान आहे। आपण पाहिलं का दरवर्षी आपल्या माहितीप्रमाणे आपल्या जवळचे इष्ट मित्रमंडळी यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये जेव्हा कुत्र्यांच्या दंशामुळे जेव्हा काही लोक दगावली जातात तेव्हा आपण त्याच्यावर अरे एवढा बोलतो, थोडासा दुःख व्यक्त करतो आणि थांबत असतो, परंतु त्याच्यावर काय प्रक्रिया करायला पाहिजे। एक नवनेतृत्व असल्यानंतर सातत्याने वैविध्यपूर्ण योजना राबवण्याचा ध्यास असणारे BDO साहेब यांच्या माध्यमातून या पनवेल तालुक्यामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प येतो। पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून ही जी नाविन्यपूर्ण संकल्पना आपल्या ग्रामीण भागामध्ये राबवण्यास सुरुवात झाली। तत्पूर्वी साहेब शासन निर्णय नव्हता आला, तत्पूर्वी ग्रामविकास विभागाने, तत्पूर्वी सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन, तो शासन निर्णय आला नव्हता। आम्ही इथे तालुक्यामध्ये ज्या समस्या फेस करत होतो त्या समस्यांचं आकलन करून ह्या विषयामध्ये काम करायचं ठरवलं आणि त्या काम करण्याच्या उद्देशाने आपल्याला बेस्ट पॉसिबल सोल्युशन काय आहे हे शोधत पुण्यापर्यंत पोहोचलो आणि मग डॉक्टरांशी संपर्क एस्टॅब्लिश झाला आणि मग त्यांनी पण आम्हाला पॉझिटिव्ह सपोर्ट दिला
आणि मग हे सगळं पुढे होत गेलं आणि त्याच दरम्यान योगायोगाने ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आला आणि हे कुठंतरी कंपल्सरी होऊन गेलं की आता आपल्याला हे करायचं आहे. यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना भास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्या प्राची जाधव, आत्माराम भस्मा, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.